मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, अनुवटी जमिनीला समांतर असेल, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया कपालभाती, श्वसन मार्ग शुद्धी 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन. कृती थांबूया. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, मोकळा झालेला श्वास याची जाणीव. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर करूया नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकाला हलकासा स्पर्श आणि अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे स्थिर एकटक नजरेने पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय. नेत्रशुद्धी त्राटक, निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याचा चंद्रमा, त्यातून निर्माण होणारी किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. कालातीत, त्रिगुणातीत, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप असा हा ओम. अ उम असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. स्थिती, उत्पत्ती आणि लय असा हा ओम आपल्या भूमध्यामध्ये, आपल्या मनामध्ये आपण सामावून घेत आहोत. उघड्या डोळ्यांनी आपण ही जी कृती करतोय याला म्हणतात बहिर त्राटक. अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. संपूर्ण ओममय होण्याचा प्रयत्न, मनातील विचारांची गती कमी होण्याकरिता, साधनेसाठी आपलं मन एकरूप होण्यासाठी आपण करतोय नेत्रशुद्धी. आपण आता करत आहोत अंतरत्राटक. कपाळ अगदी शांत, चेहरा शांत. करणार आहोत 3 ओमचे उच्चार मकार लांबवलेले, अगदी खालच्या पट्टीतले, आणि चौथा उच्चार हा मानसिक असेल, त्याला कोणतंही प्रमाण नसेल. 3 उच्चार सलग एका लागोपाठ एक, मकार लांबवलेले, डोळे अलगद मिटलेले आहेतच, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे आणि पाठीचा कणा सरळ. सुरुवात करूया ओमचे उच्चार मकार लांबवलेले. पहिल्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा हा उच्चार आणि यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. कंपनांची अनुभूती या उच्चाराच्या संपूर्ण शरीरभर. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजच्या सांधेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आणि या आठवड्याची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मनामध्ये आणि हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली येतील. पुन्हा हस्त नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी योग करेल. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, दोन्ही पाय जोडलेले, पाठीचा धडा सरळ, हात सपोर्ट साठी मागे असू दे आणि आता पावलं थोडीशी स्वतःकडे आणि जमिनीकडे खेचून घ्यायचे. स्वतःकडे आणि जमिनीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 बरोबर. 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड उजव्या गुडघ्याच्या खाली करू आणि थोडा वेळ आता आपल्याला पाय फोल्ड करायचा आहे, उजवा पाय, आणि मग सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा फोल्ड करूया पाय आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज मोठं वर्तुळ. 1 2 3 बरोबर. विरुद्ध बाजूने. 1 2 3. सावकाश उजवा पाय सरळ करूया. हीच कृती आता डाव्या पायाने. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे आणि आता श्वास घेत डावा गुडघा फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. आणि पुन्हा आपण पाय फोल्ड करूया आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3. छान. सावकाश डावा पाय सरळ करूया. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला छान असं अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये. आणि आता आपल्याला दोन्ही हात उजव्या मांडीवर ठेवायचे. दोन्ही हात उजव्या मांडीवर ठेवायचे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू पुढे झुकायचं उजव्या साईडला. कपाळ गुडघ्याकडे न्यायचं. श्वास घेत वर यायचं आणि मग श्वास सोडत पुन्हा डाव्या साईडने दोन्ही हात पायाला घासत घासत डाव्या दिशेला वळायचं आणि कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अशी थोडीशी डायनॅमिक कृती. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 उजवीकडे, 4 डावीकडे, 5 उजवीकडे, 6 डावीकडे. 3 वेळेला प्रत्येक बाजूने करून झालं की मग थांबायची कृती. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. आणि आता एक उजवा तळवा आपला मध्ये असेल, मध्ये ठेवायचा हाताचा तळवा दोन्ही पायांच्या आणि डावा हात मागे न्यायचा आहे. आणि आता
डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आपला. आपापल्या क्षमतेने श्वास घेणं आणि सोडणं चालू ठेवायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी येईल. आणि आता डाव्या हाताचा तळवा मध्ये ठेवायचा आहे, उजवा हात मागे असेल आपल्या पाठकाण्याच्या इथे. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेने श्वास घेणं आणि सोडणं चालू ठेवायचं आहे. 2 वेळा ही सायकल पूर्ण झाली त्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर बरोबर. आता दोन्ही पायांमधलं अंतर आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा, उजवा हात मागे असेल बघा या प्रकारे. 1 2 आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. ठीक आहे, डायनॅमिक कृती करूया. 1 2 3 कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न. 4 5 6 तीन वेळेला प्रत्येक बाजूने झालं थांबायचं. आणि जे आपले पाय आता स्ट्रेच आहेत बटरफ्लाय मध्ये घेऊन यायचे. दोन्ही पावलं बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. आणि आता श्वास घेत दोन्ही गुडघे वर घ्यायचे. श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता थोडीशी जलद हालचाल करूया, थोडीशी जलद हालचाल. पाठीचा कणा सरळ मानवर घेऊ. थांबवायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे साईड सोडूया, विश्रांती. आपले दोन्ही पायांचे स्नायू छानपैकी स्ट्रेच झाले त्याची. आणि आता साधी मांडी घालूया. इथल्या तिथे साधी बैठक. दोन्ही हात समोर असतील. हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेने असतील. दोन्ही हात खांद्यात सरळ करूया. आणि आता श्वास घेत हात फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, बरोबर. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. दोन्ही आता डोक्याच्या दिशेने वर, समोर वरती एकदम स्ट्रेट. हा, आणि आता पुन्हा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही हात आपले हाताची बोटं खांद्यांवर समोरून दोन्ही कोपरे जॉईन करून घेऊया. आणि आता सुरुवात करूया डोक्याच्या दिशेने वर आणि मग खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि आता अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करायचे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 आणि 3 श्वासाची अंतर. बरोबर, छान. डोळे थांबवायची, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, डोळे एकदा मिटून घेऊया. आणि आता लक्ष आपलं पूर्णपणे आपल्या खांद्यापासून आपल्या पूर्ण हाताच्या बोटापर्यंत. आणि करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आता हळूहळू आपली मान थोडी पुढे झुकवायची आहे. 2 वेळा क्लॉकवाईज आणि 2 वेळा अँटी क्लॉकवाईज. सुरुवात करूया. सावकाश मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एकदा मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी.
मध्यभागी थांबायचं, अवकाश मान सरळ करायची, डोळे भरायची, दोन्ही पाय सरळ करायचे, विश्रांती. थोडा विश्रांती. आपण आज वक्रासन जे आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं त्याची एकदा उजळणी करूया आणि त्यानंतर आज आपल्याला गोमुखासन हे नवीन आसन बघायचंय. तर त्याच्या आधी आपण एकदा वक्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा आपला सरळ. तर उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या जवळ असेल. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या जवळ. बरोबर. आणि मग उजवा हात हा मागे असेल आपल्या पाठकण्याच्या. संतोष सर, तुम्ही पहिल्यांदा जॉईन होता ना, गेल्या वेळेला तुम्ही नव्हतात ना? मग तुम्ही आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण पुन्हा करू. ओके. बाकीच्याने आपण करायला हरकत नाही कारण की आपण मागे एकदा बघितलं. ओके. जर गरज असेल तर पुन्हा एकदा बघून घ्या, मी पुन्हा एकदा दाखवते आणि मग आपण सगळ्यांनी एकत्र करूया. ठीक आहे. उजवा पाय आपण पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पोटरीच्या इथे असतं. उजवा हात त्यानंतर मागे न्यायचा, आपला पाठकाणा जिथे आहे तिथे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने अपोजिट साइड म्हणजे आपण उजव्या पायाच्या गुडघ्याच्या अपोजिट साइडने तो उजव्या पावलाच्या दिशेने किंवा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचा या प्रकारे. आता जर आपल्याला म्हणजे खांद्यामध्ये दुखापत असेल किंवा आपला हात तिथपर्यंत जात नसेल तर मग काय करायचं, आपल्या हाताचा विळखा घालायचा समोर आपल्या उजव्या पायाला. थोडासा टाच जे आहे उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे थोडस आपल्या सीटच्या जवळ सरकवायचं आणि त्यानंतर उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बनवण्याचा प्रयत्न. आपण हे वक्रासन दोन प्रकारे करू शकतो. एक तर समोरून हाताचा विळखा घालायचा किंवा अपोजिट साइडने हात उजव्या पावलाच्या दिशेने या प्रकारे सैल सर सोडायचा आणि मग उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बनवण्याचा प्रयत्न. वक्रासन हे डायबिटीज आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं कारण की इथे आपल्या पूर्णपणे आपल्या पोटाच्या इथे पीळ मिळतो, त्याचबरोबर आपल्या कंठाच्या इथे सुद्धा एक वक्रता येते, इथे ताण दाब येतो, म्हणून हे डायबिटीज आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं. ठीक आहे. करूया आता आपण. नंतर हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने पण करायची आहे. तर सुरुवात आपण उजव्या पायापासून करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पोटरीच्या किंवा गुडघ्याच्या शेजारी. ठीक आहे. उजवा हात मागे असेल, आपल्या सीटच्या 2 ते 3 इंच लांब असेल. त्यानंतर डावा हात ज्यांना शक्य आहे त्यांनी अपोजिट साइडने उजव्या पावलाच्या इथे आणण्याचा प्रयत्न करा. आपला जो कोपर आहे डाव्या हाताचं त्याच्याने उजवा गुडघा थोडासा डाव्या साईडला टिल्ट होईल. आता समजा हे आपल्याला करताना थोडासा त्रास वाटतोय तर समोरून दोन्ही आपल्या डाव्या हाताचा विळखा घाला आपल्या उजव्या पायाला आणि पाऊल जे आहे हे थोडस आपल्या सीटच्या जवळ सर उजव्या पायाचं. हा बरोबर बरोबर. आणि मग उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बनवण्याचा प्रयत्न. अंतिम स्थिती म्हणजे तोंड बंद आणि डोळे बंद. आपली हनुवटी उजव्या खांद्याला पॅरलल समांतर असेल एवढा आपल्याला मागे वळण्याचा प्रयत्न करायचा आहे. असा नाही. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आणि बंद डोळ्यांनी आपल्याला कुठे कुठे पीळ आलेला आहे, कुठल्या ठिकाणी ताण दाब जाणवतोय याचा आपण आपला मागोवा घ्यायचा आहे. बरोबर. छान. आणि उलट चालू करताना सुरुवातीला मान आपली मध्यभागी गेली, हाताचा वेळ आपण सोडून दिला आणि उजवा पाय सर. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी किंवा पोटीच्या इथे. डावा हात मागे असेल, पाठीचा कणा सरळ आणि समोरून आपल्या डाव्या पायाला विळखा घालायचा हाताचा. उजव्या हाताने तुम्ही डोक्याच्या दिशेने वर नेऊन केलं तरीही चालेल, म्हणजे पाऊल आपला हात हा असं सैलसर सोडलं तरी चालेल किंवा समोरून विळखा घाला आपल्या पायाला. हा बरोबर.
आणि त्यानंतर डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता हे थोडीशी आपण जेव्हा हात विरुद्ध साईडने घेतो तेव्हा ती थोडीशी ऍडव्हान्स कृती होते. आधी आपण अगदी सोपी कृती करूया. डोळे बंद आणि बंद डोळ्यांनी विरुद्ध बाजूने तुम्हाला फील जाणवतोय, ताळ दाब जाणवतोय, त्याकडे लक्ष आणि जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने थांबायचं आहे, नॉर्मल श्वास विश्वास चालू ठेवायचा आहे. आणि उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी घेऊन हाताचा लेखा सोडून द्यायचा, डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये तर मानमध्ये सैल सर सोडून घेऊया, विश्रांती. तर जवळ एखादं नॅपकिन ठेवा, कारण की आता पुढे आपण गोमुखासन बनवणार आहोत, तर त्याला आपल्याला गरज पडेल. छोटंसं नॅपकिन जवळ ठेवा. बघून म्हणजे आपण गोमुखासन कसं केलं जातं. गोमुखासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. बाकीचे आपण करू शकतो. आणि ज्यांना पाठदुखी तीव्र प्रमाणामध्ये पाठीची दुखणी असते तर त्यांच्यासाठी वर्ज्य आहे. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. गोमुखासन करण्यासाठी पुन्हा पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या सीटच्या बाजूला. ठीक आहे. आणि मग जो पाय डावा पाय आपला खाली आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचा पाऊल विरुद्ध साईडने उजव्या सीटच्या बाजूला. म्हणजे बघा, दोन्ही जी आपली पावलं आहेत ही विरुद्ध साईडने, अपोजिट साईडने सीटच्या बाहेर आहेत या प्रकारे. आणि आता इथे गुडघे जे आहेत ते आपले हे दोन्ही एका सरळ रेषेमध्ये. ही झाली गोमुखासनची पहिली पायरी. त्याच्यानंतर जो पाय आपला खाली आहे, डावा पाय आपला खाली आहे आणि उजवा पाय आपला वर, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर सुरुवातीला डावा आपल्या हाताचा तळवा येईल आणि मग त्याच्यावर उजव्या हाताचा. या प्रकारे आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि इथे थोडा वेळ स्थिर थांबण्याचा प्रयत्न. आता बघा, जेव्हा आपण ही स्थिती घेतो तर याला गोमुखासन का म्हटलं जातं. तर आपली जी गुडघ्यांची जी स्थिती आहे त्याला गाईचं तोंड त्याप्रमाणे ते दिसतं आणि जे आपले पाय आहेत हे गाईच्या कानाप्रमाणे दिसतात असं ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन आहे. म्हणून याला गोमुखासन म्हटलं जातं. आता हे जे आसन आहे हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन सुद्धा मानलं जातं, कारण की आपण या स्थितीमध्ये बराच वेळ बसू शकतो. इथे पूर्णपणे आपल्या सीटचा भाग हा जमिनीवर आहे. थोडीशी पावलं आपण आपल्या प्रमाणे ऍडजस्ट करू शकतो. आपल्याला जसं व्यवस्थित बसता येईल त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि पुढची स्थिती आहे ती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. तर हे कसं करायचं. आता इथे याचे फायदे असे आहेत की आपले फुफ्फुसावरचे जे आरोग्य आहे ते तिथे आपलं चांगलं होतं. बरगड्यांचं जे स्नायू आहेत ते ताणले जातात, त्यामुळे तिथलं आरोग्य सुद्धा थोडंसं ते फ्लेक्झिबल होतं. हे डायबिटीस प्रतिबंधात्मक म्हणून मानलं जातं गोमुखासन. तर पुढची कृती बघा कशी करायची. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो आणि मग तो फोल्ड करायचा आणि त्यानंतर डावा हात खालून म्हणजे मागून द्यायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवायची. आता मी तुम्हाला दाखवते की कशी गुंतवतात. बघा या, उजवा हात डोक्याच्या दिशेने, डावा हात मागून आपण ती अशी एकमेकांमध्ये गुंतवून दिली. बरं, आता हे जर आपल्याला सहज जमत नसेल, हातांची बोटं एकमेकांमध्ये सहज गुंतवली जात नसतील, तर मग नॅपकिनचा आधार घ्यायचा, त्याचा रोल करायचा आणि या प्रकारे आपण हे हाताची पकड जी आहे ती आपण अशी या प्रकारे घेऊ शकतो आणि मग थोडासा ताणण्याचा प्रयत्न करू. जो हात डोक्याच्या दिशेने वर आहे आणि आपण तो फोल्ड केला त्या दंडाचा स्पर्श त्या कानाला सोडला पाहिजे. म्हणजे आता उजव्या हाताने आपण करतोय त्यामुळे उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. पाठीचा कणा सरळ. बघा, पावलं पण तुम्हाला अपोजिट साईडने बाहेर आलेली दिसते. आणि असं सोडताना
प्रथम डावा हात गुडघ्यावर ठेवायचा आणि मग उजवा हात, आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूची. ठीक आहे, सुरुवात करूया. एखादं नॅपकिन तुम्ही जवळपास ठेवू शकता आणि आसन सोडताना जो पाय खाली आहे डावा पाय प्रथम सरळ करायचा आणि मग उजवा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या बाजूला असेल, बरोबर. आणि मग खालून डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाजूला. सीटचा भार पूर्णपणे जमिनीवर असेल. आणि आता उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा, बरोबर. डोळ्यांना मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपण तपासायचा. कुठे ताण वाटतोय, कुठे दाब वाटतोय, कधी कोणाला उजव्या पायाने चांगलं जमतं, कोणाला कधी डाव्या पायाने चांगलं जमतं. तर तिथले जे स्नायू स्ट्रेट झाले त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पाठीचा कणा सरळ, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता आपण इथे थोडीशी एक डायनॅमिक कृती करूया. श्वास घेत मान आपल्याला वर न्यायची आहे आणि श्वास सोडत कपाळ खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, कपाळ आपल्या हाताचं पकडू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अवकाश मध्यभागी यायचंय, पाठीचा कणा सरळ. आणि आता आपण पुढची कृती करूया. बद्ध हस्त गोमुखासन. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. मग तो मागून फोल्ड करायचा आणि त्यानंतर डावा हात खालून मागे न्यायचा आहे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा, किंवा नॅपकिनच्या कडीचा आधार घ्या आणि तो रोल करून आपल्याला, बरोबर, हातांची बोटं एकमेकांच्या जवळ. हा, बरोबर. आणि थोडासा जो हात आपला वरती आहे ना, तो कोपर अजून सिलिंगच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न. मान मध्यभागी, नकळत आपली मान पुढे झुकली जाते, बरोबर. संतोष सरांचं बरोबर आहे, मान एकदम बरोबर आहे. तुमचंही मॅडम बरोबर, फक्त मान थोडीशी सरळ करा, मध्यभागी येईल. हा हा, आता बरोबर. बाकी सुनील सरांचं पण व्यवस्थित आहे. ज्यांचा व्हिडिओ बंद आहे त्यांनी करताना अगदी सावकाश करा. आणि आता डोळ्यांवर मिटून घेऊया आणि पुन्हा एकदा आपलं लक्ष आपल्या खांद्यांच्या इकडे, तिकडे आलेला स्ट्रेच, त्याची जाणीव. चेहरा शांत, नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल, मग वरून उजवा हात, आणि जो पाय खाली आहे डावा पाय प्रथम सरळ करायचा सावकाश, आणि मग उजवा. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथे थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूला करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता आपल्याला सुरुवातीला डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या सीटच्या जवळ, आणि मग खालून उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या, बरोबर. आणि आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा. डोळे बंद. आणि आता बघा, तुम्ही पुन्हा एकदा आपलं निरीक्षण करायचं आहे. उजव्या पायाने जेव्हा आपण केलं होतं तेव्हा आपल्याला छान वाटत होतं, की आता आपण डाव्या पायाने केलं तेव्हा आपल्याला छान वाटतंय, त्याचं आपण आपलं निरीक्षण करायचं आहे. डोळे बंद, हलकस स्मित असेल चेहऱ्यावर. जेव्हा आपण गोमुखासन करतो तेव्हा आपोआप आळस नाहीसा होतो, एक उत्साह येतो आपल्यामध्ये. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे आणि तो मागून फोल्ड करूया. त्यानंतर उजवा हात पाठीमागून डाव्या हाताच्या बोटांच्या जवळ, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न, बरोबर. मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ. छान. हा, आता खूप छान दिसते, तुमच्या तिघांचं पण खूप छान दिसतं. डोळ्यांना मिटून घेऊया आणि हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आपण जी स्थिती घेतलेली आहे त्या स्थितीचा आनंद
त्या चेहऱ्यावर येऊ दे आणि खूप छान केलं तुम्ही तिघांनी. वरून श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. आणि सावकाश हेडसाल करूया. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येऊ दे खालून आणि मग वरून डावा हात. आणि सुरुवातीला आपल्याला उजवा पाय सरळ करायचा आहे जो खाली आहे आणि मग दुसरा पाय डावा. पुढे विश्रांती. मानला दिसेल तर विश्रांती. आज आपल्याला शयन स्थितीमध्ये आणि पोटावर करून दोन नवीन आसनं बघायची आहेत. ही कशी केली जातात बघून घेऊया. शयन स्थितीमध्ये आपण आज सेतुबंधासन करणार आहोत आणि पोटावर करून म्हणजे विपरीत शयन स्थितीमध्ये आज आपल्याला अर्ध धनुरासन पाहायचं आहे. तर ह्या दोघांचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहे की सेतुबंधासन करताना जर आपल्याला सर्वाइकल किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस असेल तर ही कृती करणं टाळायचं. सेतुबंधासन, सेतू म्हणजे काय तर ब्रिज, आपल्याला ब्रिज क्रॉस करायचे आहे आणि या स्थितीमध्ये आपल्याला आपल्या मानेच्या इथे खूप सारा दाब येतो, ताण दाब येतो. त्यामुळे ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्याचबरोबर लंबर स्पॉन्डिलोसिस किंवा कमरेची दुखणी आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. धनुरासनसाठी सुद्धा हेच कॉन्ट्राइंडिकेशन आहेत. सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिस असणाऱ्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. तर ही दोन्ही आसनं कशी केली जातात यात आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. सेतुबंधासन पुन्हा एकदा थायरॉइड साठी प्रतिबंधात्मक मानलं जातं. तर हे कसं केलं जातं बघून घेऊया. पाठीवर करून विश्रांती. सेतुबंधासाठी आपल्याला पूर्वस्थिती घेतल्यानंतर दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे असतात. पावलं पूर्णपणे जमिनीवर. दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे. टाचा ज्या आहेत ह्या आपल्या सीट पासनं लांब आहेत. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पावलांमध्ये अंतर, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, टाचा सीट पासून लांब, हात शरीराच्या जवळ. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू आपल्या कमरेचा भाग, सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करायची. बघा या प्रकारे हळूहळू आपल्या कमरेचा भाग, सीटचा भाग, त्याच्यानंतर पाठ करायचे मणके जमिनीपासून वर येतात. बघा हात जे आहेत हे पूर्णपणे जमिनीवरच टेकलेले आहेत. हातांचा आधार पूर्णपणे पॅसिव्ह होतो आणि इथे आपली चिनलॉक पोझिशन होते म्हणजे आपली धनुवटी गळ्याकडे दाबली जाते. ठीक आहे. आता इथे पुन्हा एकदा आपल्या कंठस्थ ग्रंथींवर समोरून दाब येतो आणि मानेच्या मागच्या भागाला ताण मिळतो. मांड्या ज्या आहेत या जमिनीला समांतर आहेत म्हणजे आपल्या या गॅप मधून एक छोटस मांजर जाईल एवढी आपली ही प्रतिबंध तयार होते. म्हणजे बघा ब्रिज पोस्ट सेतुबंध. बंध का म्हटलं जातं तर तिथे आपला गळा जो आहे हा लॉक होऊन जातो, शिनलॉक पोझिशन होतो म्हणून याला बंध म्हटलं जातं. आणि सेतू म्हणजे ब्रिज. आणि हळूहळू उलट हात करताना पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सीट कमरेचा भाग आणि त्याच्यानंतर सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे. हे झालं आपलं सेतुबंधासन. त्याच्यानंतर पोटावर पडून धनुरासन दाखवते, अर्ध धनुरासन, आणि मग आपण एकत्रित आसन करूया. पूर्वस्थिती. अर्ध धनुरासन करण्यासाठी आता सुरुवातीला मी तुम्हाला डाव्या बाजूने दाखवते कारण की ती बाजू समोर आहे तुमच्या. आता मी डावा पाय फोल्ड केलाय आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडलाय. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ न्यायचा आणि त्यानंतर डाव्या पायाची मांडी थोडीशी वर उचलायची आणि उजवा हात या प्रकारे. आता हे झालं अर्ध धनुरासन. डाव्या पायाची मांडी आपण थोडीशी वर उचलते जमिनीपासून आणि उजवा हात जमिनीपासून वर आहे. आणि त्यानंतर आसन सोडताना उजवा हात खाली येईल, डाव्या पायाची मांडी खाली येईल, कपाळ जमिनीवर येईल, हाताचा पकड सोडून द्यायची आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय फोल्ड करून त्याचा घोटा पकडायचा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या पायाची मांडी
जमिनीपासून वर उचलायची. त्याच्यानंतर आपलं कपाळ, उजवा डावा हात, उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर, डावा हात जमिनीपासून वर आणि डावा पाय मात्र जमिनीवर आहे. विरुद्ध साईडने आपण ही सगळी कृती करतो. आसन सोडताना डावा हात खाली, उजव्या पायाची मांडी खाली, पकड सोडून द्यायची आणि मग पाठीवर पडून विश्रांती. ठीक आहे, करूया आपण आता. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश कृती करायची. विश्रांती. सुरुवातीला आपण करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता आपल्याला दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलायची. दोन्ही हात आणि पाय वरती, हा वरती, बरोबर. आणि आता हाताच्या मुठी वळवायच्या आणि हात आणि पाय एकत्रित सायकलिंग करायचंय. दोन्ही हाताचं आणि पायाचं एकत्रित सायकलिंग, बरोबर. हा, पावलं जरा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण सरळ सायकलिंग करतोय. बरोबर, अगदी सावकाश आणि हळूहळू. आणि मग विरुद्ध बाजूने उलट सायकलिंग, रिव्हर्स सायकलिंग, बरोबर, छान. आणि सावकाश कृती थांबवताना पुन्हा दोन्ही हात आणि पाय 90 डिग्रीवर येतील आणि नियंत्रित जमिनीवर, अगदी सावकाश जमिनीवर विश्रांती. दोन्ही हातांमध्ये आणि पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि करूया सेतुबंधासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया, मग डावा पाय. दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाचा सीट पासून लांब असतील. हे अंतर अगदी अर्ध्या फुटापर्यंत असेल. जास्त अंतर न घेता फक्त अर्ध्या फुटापर्यंत अंतर घ्यायचंय. आपलं आपण मोजायचंय, किंवा आपले जेवढे शोल्डर आहेत ना, शोल्डर एवढं अंतर आहे. दोन्ही हाता पायांमध्ये, हात मात्र शरीराच्या जवळ आहे. आणि आता हळूहळू ही स्थिती आपली पक्की झाली सगळ्यांची, की मग आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठीचा मणका हळूहळू जमिनीपासून वर, बरोबर. हा, हाताचे हात जे आहेत ते जमिनीवरच असतील, पूर्णपणे जमिनीवर टेकलेले. हातांचा आधार पॅसिव्ह झालेला आहे. आणि आता इथे चिन लॉक पोझिशन होती आपली, बरोबर, छान. आपापल्या क्षमतेने ते थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू असेल. पोटाचे स्नायू रिलॅक्स, गळ्याचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, पाठकडेला आलेला अंतर्वक्र आकार त्याची जाणीव. सावकाश उलट चाल करूया. हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर येऊ देत. एक एक पाय सरळ करायचा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती, किंवा टीव्ही पोस्टर मध्ये विश्रांती केली तरीही चालेल. आपल्या दोन्ही हातांचे स्टँड ठेवायचे आणि आपला चेहरा दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये. कुठल्याही प्रकारे तुम्ही विश्रांती करू शकता, बरोबर. आणि आता आपण करणार आहोत अर्धभुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आपलं कपाळ जमिनीवर असेल. दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. कपाळ जमिनीवर आहे
आणि आता आपण ही कृती प्रथम उजव्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय फोल्ड करूया आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा बोटा पकडायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे सरळ. आणि आता हळूहळू आपली उजवी मांडी जमिनीपासून वर उचलायला सुरुवात करा. त्याचबरोबर आपलं कपाळ सुद्धा वर येईल आणि डावा हात सुद्धा जमिनीपासून वर येईल. हा बरोबर बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि उजव्या पायाची मांडी थोडीशी स्प्रेड म्हणजे पसरवण्याचा प्रयत्न करा. डावा पाय मात्र जमिनीवर आहे. बरोबर. तिथे थोडा वेळ थांबायचं. आपले संपूर्ण स्नायू जे आहेत ते खेचले जात आहेत. पाठीचे, पोटाचे, त्याचबरोबर पायाचे. सावकाश चाल करताना हळूहळू डावा हात उजव्या पायाची मांडी कपाळ जमिनीवर. उजव्या पायाची पकड सोडून द्यायची. डावा हात खाली. थोडा वेळ विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर एका गालावर करून विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ कपाळ जमिनीवर असेल. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा. डाव्या पायाने डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा. उजवा हात डोक्याच्या दिशेवर. डाव्या पायाची मांडी वर उचलायची. कपाळ आणि उजवा हात जमिनीपासून वर. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. उजवा पाय जमिनीवर सरळ आहे. विरुद्ध बाजूने आपले संपूर्ण स्नायू ताणले गेले. त्यातून लक्ष श्वासाची बरोबर छान आहे. आणि सावकाश उलट चाल करताना उजवा हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर, डाव्या पायाची पकड सोडून देऊया आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचं. एका कुशलावरून बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आजपासून आपल्याला सूर्य नमस्काराला सुरुवात करायची आहे. ते कसे केले जातात की 12 प्रकार जे आहेत किंवा 12 जे आसनं आहेत ती कशी केली जातात ही मी एक सूर्यनमस्कार तुम्हाला करून दाखवते. मग आपण तो एकत्रित करणार आहोत. सूर्यनमस्कार आपल्याला एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने असा करायचा असतो. जेव्हा आपले हे दोन कंप्लीट होतात तेव्हा आपला एक सूर्यनमस्कार हा कंप्लीट होतो. अशी ही सायकल आहे. तर याचा आपल्याला जर कॉन्ट्राइंडिकेशन बोलायचं असेल तर त्यांना मायग्रेनचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणात डोकेदुखी असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हृदय विकाराचं कुठल्याही प्रकारची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास खूप साऱ्या प्रमाणामध्ये तर त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं आहे. किंवा जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल ह्या दोन्ही प्रकारांची तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि त्याप्रमाणे ही कृती करा. जिथे आपण 4 सूर्यनमस्कार करतो त्यामुळे ज्यांना हे सगळे विकार आहेत म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा हृदय विकार तर त्यांनी एक सूर्यनमस्कार केला तरीही चालेल. पण तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्यायचा आहे आणि मग तुम्ही ही कृती करू शकता. सूर्यनमस्काराचे फायदे खूप सारे आहेत. जर आपल्याला रोजची साधना करायला जमत नसेल तर आपण डेली 2 सूर्यनमस्कार जरी घातले तरी आपल्याला आपली जी बॉडी आहे ही सगळ्या प्रकारे फॉरवर्ड बेंड बॅकवर्ड बेंड सगळ्या प्रकारचा स्ट्रेच आपल्याला इथे मिळतो. त्यामुळे सूर्यनमस्कार आजपासून आता आपण डेली सुरू करणार आहोत. फक्त ज्यांना हृदयविकार आणि हाय ब्लड प्रेशरचा जर ट्रीटमेंट चालू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. तर हे कसे केले जातात आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या थोडस पुढे येऊन उभं राहायचं असतं. मॅटच्या पुढे या प्रकारे. त्याच्यामध्ये एकूण 12 आसनं कव्हर होतात. तर पहिलं जे आहे ते म्हणजे नमस्कार. दोन्ही हात आपण असे या प्रकारे जोडून घेतो. एक नमस्कार आसन, 2
हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे. हे झालं 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन, दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी. हे झालं 3 हस्त पादासन. मग येतं 4 अश्व संचलनासन, उजवा पाय मागे. बघा, उजवा पाय मागे नेलाय, त्या पावलाचं माउंटन केलेलं आहे, टाचा सिलिंगच्या दिशेने आहे उजव्या पायाची. त्याचबरोबर उजव्या पायाचा गुडघा जो आहे हा जमिनीवर आहे आणि नजर आपली समोर. हे झाले 4 अश्व संचलनासन. त्यानंतर 5 पर्वतासन, डावा पाय मागे. जे आपण बघितलं होतं मागच्या आठवड्यामध्ये, याला अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन असंही म्हटलं जातं. त्याचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नाही. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. हे झालं 5 पर्वतासन. त्यानंतर 6 साष्टांग नमस्कार किंवा अष्टांगासन. तर इथे आपल्या 2 पायांचे चवळे त्याचा सीटपासून त्याचा आपण जमिनीपासून वर उचललाय. 2 पायांचे चवडे, 2 गुडघे, 2 हाताचे तळवे, त्यानंतर छातीचा भाग आणि आपली कपाळ किंवा हनुवटी. ही शरीराची 8 अंग जमिनीवर असतात. सीटचा भाग बघा थोडासा वर उचललेला आहे, याला म्हणतात अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. 6 साष्टांग नमस्कार. त्यानंतर 7 भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन. बघा, दोन्ही हातांचे जे खांद्यातलं दोन्ही हात सरळ आहेत आपले आणि नजर आपली सिलिंग. हे झालं सरळ हस्त भुजंगासन 7. त्यानंतर 8 पुन्हा पर्वतासन. आता आपली उलट चाल सुरू झाली. 8 पर्वतासन. टाचा इथे आपल्याला जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर त्या टेकत नसतील तरी काही हरकत नाही, सरावाने त्या हळूहळू जमिनीच्या दिशेने जातील. 8 पर्वतासन. त्याच्यानंतर 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. आता बघा, डाव्या पावलाचं माउंटन झालेलं आहे, टाच आपली सिलिंगच्या दिशेने आहे आणि डावा गुडघा जमिनीवर आहे, नजर समोर. आपण धावण्यासाठी जशी ही कृती घेतो त्याचप्रमाणे ही स्थिती आहे. 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. पुन्हा डावा डावा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. हा झाला आपला अर्धा सूर्यनमस्कार. आता अजून एक मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. तर डाव्या बाजूने आता मी जरा फटाफट दाखवते. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्व संचलनासन, 5 उजवा पाय मागे पर्वतासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. सूर्यनमस्कार झाल्यानंतर श्वासाची गती वाढते. तर मुखधोती करायची. ही कशी करायची? दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. ही झाली मुखधोती, म्हणजे आपली श्वासाची गती पुन्हा नॉर्मल होते. ठीक आहे, सुरुवात करूया. सगळ्यांनी आता दंड स्थितीमध्ये यायचं आहे. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सरकवूया, विश्रांती. आणि आपण सूर्यनमस्काराच्या आधी एक साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन आहे ते करूया आणि मग आपण सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा.
नजर समोर, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळले. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला दुर्गाला सुरुवात करा. उजवा हात उजव्या पावलाच्या दिशेने जाऊ दे आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर, खूप छान. आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे थोडा वेळ थांबा. जर हात पावलापर्यंत जात असेल उजवा हात, तर तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. खूप छान. पवार सरांचं खूप छान दिसतंय. खूप छान, सगळ्यांचं छान दिसतंय. आणि आता सावकाश मध्यभागी येऊया. सावकाश मध्यभागी. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची. डावा हात डाव्या पावलाकडे जाईल आणि नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आपण हे साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन केलंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. सावकाश मध्यभागी येऊया. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचंय आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. थोडेसे आपण पाय स्ट्रेच केलेत, कारण की आपल्याला सूर्यनमस्काराला सुरुवात करायची आहे. सुरुवात करूया. आणि मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. डोळ्यांगत मिटून घेऊया. आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आपल्या डोळ्यासमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र आहे. त्याचे पिवळसर केशरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दिवसभर आपल्याला प्राणशक्ती आणि ऊर्जा देण्याचं काम सूर्य देवता करते. त्या सूर्य देवतेला मनोमन वंदन. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. बघा, आजपासून सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि आपण ही सूर्य नमस्काराला सुरुवात करूया. सुरुवात करूया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. उजव्या पावलाचं माउंटन करा. उजवा गुडघा जमिनीवर राहू दे. बरोबर. आणि नजर आपली समोर. बरोबर, छान. अश्व संचलनासन. 5 डावा पाय मागे नेऊया. पर्वतासन. टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. जरी त्या उचलल्या गेल्या असतील तरी काही हरकत नाहीये. नजर मात्र आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे राहू दे. खांदे अगदी रिलॅक्स. 5 आपण केलेला आहे पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. आणि 6 साष्टांग नमस्कार किंवा अष्टांगासन. आपले 2 गुडघे, 2 पायाचे चवडे, 2 हातांचे तळहात किंवा आपली कपाळ किंवा आपली हनुवटी आणि आपल्या छातीचा भाग. अशी शरीराची 8 अंग जमिनीवर आहे. आपण केलेला आहे 6 अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. आणि आता 7 करूया भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन. बरोबर, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. खूप छान. नजर समोर किंवा आपली सिलिंडर. 8 पर्वतासन. टाचा पुन्हा एकदा जमिनीला चिकटवण्याचा प्रयत्न. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, डावा पाय माउंटन. बरोबर. उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. 1
नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या उभ्याकडे. 6 अष्टांग नमस्कार किंवा साष्टांगासन. 2 पायांचे तळवे, 2 गुडघे, छातीचा भाग, 2 हाताचे तळवे आणि आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. 7 भुजंगासन. बरोबर. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तरासन. 12 नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर आणि आपले हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. मुखधूत. बरोबर. आणि आता सावकाश बैठक से घेऊया. जर तुम्ही घरी सूर्यनमस्कार करणार असाल, फक्त सूर्यनमस्कार, तर सूर्यनमस्कार झाल्यानंतर चंद्र अभ्यास करावा. म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा. कारण की सूर्य म्हणजे ऊर्जेचं प्रतीक आहे. खूप सारी एनर्जी आपल्याला मिळते. मग ही एनर्जी थोडीशी आपल्याला बॅलन्स करण्यासाठी डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा. म्हणजे आपण आपली जी श्वासाची गती वाढलेली असते, जो काही थोडंसं आपलं ब्लड सर्क्युलेशन थोडंसं जे ऍक्टिव्हेट झालेलं असतं ते थोडंसं कमी होतं. म्हणून हे एक लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस तुमची घरी चालू कराल त्यावेळेला सूर्यनमस्कार केल्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने तो सोडायचा. कारण की डावी नाकपुडी ही चंद्र नाडी आहे. त्यामुळे श्वासाची गती आपली जी आहे वाढलेली ती थोडीशी आपली आटोक्यात येते. ठीक आहे. तर आता आपण एक अनुलोम विलोम प्राणायाम करूया आणि शवासनासाठी स्थिती घेऊया. आपले दोन्ही पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठीचा तळा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशी सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. पाठीचा कणा सरळ आणि उजवी नाकपुडी बंद करूया. डोळे अलगद मिटलेले. आपण करतोय शरीर आणि मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले आणि डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसऱ्या आवर्तनासाठी डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक.
उजवी बंद, डावीने संथरेच. आणि आता लास्ट राउंड करूया. डावीने खोलवर दीर्घ पुरं, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पुरं, उजवी बंद, डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी आपण जो अनुलोम विलोम प्राणायाम केला, बॅलन्सिंग प्राणायाम, त्या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि करूया 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपल्याला रेचक करताना म्हणजे श्वास सोडताना भ्रमर गुंजन करायचं आहे. डोळे अलगद मिटलेले. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पुरं आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. ओंकारातला मकार आपल्याला करायचा आहे. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ पुरं आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुरं, रेचक करताना भ्रमर गुंजन. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली पद्मासन अर्ध पद्मासन ती सोडून देऊया. आणि क्विक रिलॅक्सेशन साठी शवासनासाठी स्थिती पाठीवर करून विश्रांती. एका कुशीला वळायचं आणि पाठीवर करून विश्रांती घेऊया. सावकाश बरोबर. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया, जास्त वेळ आपला न घालवता. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. बैठक स्थितीमध्ये आज आपण गोमुखासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये सेतुबंध आसन नवीन आसन बघितलं. विपरीत शयन स्थितीमध्ये अर्ध धनुरासन पाहिलं. आणि आज आपण सूर्य नमस्कार केले. ह्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आणि ही साधना करताना जिथे कुठे आपल्याला शरीराच्या भागामध्ये ताण वाटत असेल किंवा एखादा स्नायू नकळत ताणला गेला असेल तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. आज आपण एक थोडस वेगळ्या प्रकारचं शवासन करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले घ्या, हात शरीराच्या जवळ. नाही झोपून राहा, पाठीवरच पडून राहायचंय. संपूर्ण शरीर आता एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. मान आपली मध्यभागी आहे. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. अगदी सरळ वरती डोक्याच्या दिशेने ताठ. हाताच्या मुठी वळून घ्यायचे आहेत. हा, आणि हात पूर्णपणे जमिनीवर जमिनी हात पूर्णपणे जमिनीला टेकवून डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि ते जमिनीवर टेकवायचे. डोळे मिटलेले, हाताच्या मुठी वळवलेल्या आहेत. दोन्ही हात वरती डोक्याच्या दिशेने. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर एकदम टाईट टाईट करायचंय. दोन्हीही पायांच्या पोटऱ्या, गुडघ्या, मांडी, पाठीचा कणा, पोट, छातीचा भाग सगळं टाईट 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 करायचंय. खूप टाईट. डोळे आपल्याला गच्च मिटून घ्यायचे आहेत, एकदम गच्च. आणि एकदम टाईट 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 करायचंय. संपूर्ण शरीर टाईट 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 टाईट. आणि मग रिलॅक्स रिलॅक्स. सैल स्वर सोडून द्या. दोन्ही हात जे डोक्याच्या दिशेने वर गेलेले आहेत ते हळूहळू शरीराच्या जवळ येऊ दे.
दोन्ही हातापायांमध्ये अंतर घ्या आणि एकदम रिलॅक्स. डोळ्याचे स्नायू पण रिलॅक्स. आपण जे सगळं शरीर स्नायू ताणलेले होते ते रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयव रिलॅक्स. दोन्ही पायांची बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, पाठीचा मणका, पोटाचा भाग, छातीचा भाग, कंठस्थ ग्रंथी, चेहरा संपूर्ण रिलॅक्स. लक्ष श्वासात. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध चालू आहे का त्याची जाणीव. त्याचबरोबर श्वास घेताना आणि सोडताना पोटाच्या होणाऱ्या हालचालीची जाणीव. श्वास घेताना या सृष्टीतली सकारात्मकता, चैतन्य शक्ती भरपूर आपल्यामध्ये भरून घ्यायची आहे. आणि श्वास सोडताना आपल्यातली सगळी नकारात्मकता, सगळ्या व्याधी त्या श्वासाबरोबर सोडून द्यायच्या आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, असं आपण आपलं स्वतःला सांगायचं आहे. समाधानाय सौख्याय विरोधत्वाय जीवन योगमेवाभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनात समाधान, चांगलं आरोग्य, सुख, सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. प्रचंड उत्साह, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त झालेली माझी मनस्थिती आहे आणि या स्थितीतूनच मी आजचा दिवस, हा आठवडा सुरू करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि अलगदपणे उजव्या हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्यायचं. अगदी सावकाश. डोळे मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर असतील. संपूर्ण शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला अहंकार आपण सोडून देत आहोत आणि सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हस्त वरती, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया आपण उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल. मीटिंग एंड करा.